तर तुम्ही पाहू शकता ब्रँडेड कुर्ते आपल्याकडे इथे भेटून जाते, कारण अजमेरा एक स्वतःमध्येच एक नवीन ब्रँड आहे. तर जसे की आपल्या अजमेरा फॅशन एक रिअल मॅन्युफॅक्चरर आहे, त्यामुळे इथे जे कलेक्शन आपल्याला फॅक्टरी रेटनी मिळते. आपल्या अजमेरा फॅशन मध्ये कोणीही मीडिएटर नाहीये मित्रांनो. एकदम सिंपल अँड सोबर कलेक्शन आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याकडे सिंपल अँड सोबर कलेक्शन तर भेटूनच जाईल, सोबतही आपल्याकडे इथे पार्टीवेअर कलेक्शन देखील अवेलेबल होऊन जाईल. अशा पद्धतीने सिंपल लुकचं कलेक्शन देखील आपल्याकडे अवेलेबल होऊन जातं. नमस्कार मित्रमंडळी, मी आपली कनक परत एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशन मध्ये. तर मित्रांनो, आज जी व्हरायटी बनणार आहे ना, ओनली कुर्ती कलेक्शन मी आपल्यासाठी आणलेली आहे. मी सतत व्हिडिओ मध्ये सांगत असते ना आपल्याला की आपल्याकडे इथे अजमेरा फॅशन मध्ये नवीन कलेक्शन आपण आठवड्यामध्ये नवीन लॉन्च करतच असतो. तर व्हिडिओ मार्फत आपण नवीन कलेक्शन जे आहे ते आपल्यासाठी मी व्हिडिओ मार्फत आपल्याला आणतच असते. तर आपले जे प्रेम आम्हाला मिळत आहे ना कमेंट सेक्शन द्वारे की मॅडम आम्हाला हा कलेक्शन दाखवा, कनक मॅडम आम्हाला हे कलेक्शन दाखवा. तर आपल्या जे कमेंट सेक्शन मध्ये पाहून एक प्रेम जे मिळतं ना, आम्हाला खूप आनंद मिळतो मित्रांनो. तर तशाच पद्धतीने मी आपल्या रिक्वायरमेंटच्या मुळे मी आपल्यासाठी कलेक्शन आणतच राहते. तर नवीन व्ह्यूअर जे आपले फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहत आहे, तर कमेंट सेक्शन मध्ये आपण सांगा की आपल्यालाही कुठला व्हिडिओ बघायचा आहे, कुठला कलेक्शन पाहायचा आहे. सोबतही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेअर करा मित्रांनो. ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरुवात करायचा आहे ना, हा देखील त्यांना व्हिडिओ जे आहे ते खूपच हेल्पफुल होणार आहे. तर चला मित्रांनो, आपण जे कलेक्शन आहे ना वन बाय वन पाहूयात. सुरुवात रेंज मी सांगते 49 पासून आपल्याकडे सुरुवात होते. आणि कुर्तीज नव्हे तर आपल्या इथे कुर्ती विथ प्लाझो, कुर्ती विथ गरारा, कुर्ती विथ शरारा विथ दुपट्टा असले नवीन कलेक्शन आपल्याकडे इथे लॉन्च होतच राहतं. जे नवीन फर्स्ट टाइम आपला चॅनल पाहत आहे त्यांच्यासाठी मी छोटीशी इन्फॉर्मेशन सांगू इच्छिते. आपली जी अजमेरा फॅशन आहे ना मित्रांनो, एक स्वतःमध्ये एक नवीन ब्रँड आहे. तर या ब्रँडमध्ये कसं आपल्याकडे नवीन कलेक्शन नवीन आम्ही ते लॉन्च करतच असतो. तर आपल्याकडे इथे कुर्तीच नव्हे तर कुठले कलेक्शन आपल्याकडे इथे भेटतात ते मी सांगू इच्छिते. मित्रांनो, आपल्या अजमेरा फॅशन मध्ये सगळ्या प्रकारच्या साड्या असो की म्हणजे सगळ्या प्रकारच्या साड्या म्हणजे कसे काय, जसे की सिल्क साडी असो, नऊवारी साडी असो, साऊथ इंडस्ट्रीमध्ये जे नवीन साऊथ पॅटर्न साड्या चालतात ना, सगळ्या प्रकारच्या ट्रेडिशनल साड्या आपल्याकडे मिळून जातात. सोबतही आपल्याकडे लेहंगा असो, किड्स वेअर असो, वुमन्स अंडर गार्मेंट्स कलेक्शन असो, किंवा जर आपल्याला ड्रेस मटेरियल देखील हवे असेल ना, ते देखील आपल्याकडे भेटून जातं. म्हणजे एकाच प्लेस मध्ये आपल्याला हवे ते सगळ्या प्रकारचे गार्मेंट जे आहेत ते एकाच छताखाली आपल्याकडे मिळून जातं. तर चला मित्रांनो, आपण जास्त बोर नाही करत आहे, कलेक्शन कडे आपण वळूयात. सर्वप्रथम मी जे कलेक्शन आपल्यासाठी आणलेले आहे ना, तर ते आपण पाहू शकता. ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे. सोबत तुम्ही डिझाईन पॅटर्न पाहू शकता. ह्याच्यावरती जे पॅटर्नचा वर्क केलेला आहे ना, त्याच्यावरती तुम्ही एम्ब्रॉयडरीचा पॅटर्न आपल्याला इथे दिसणार आहे. सोबत आपण क्लॉथ देखील पाहू शकता. ॲज अ सॅटिन फॅब्रिक पॅटर्न आपल्याला इथे दिसणार आहे. अँड सोबत ही जी शायनिंग क्लॉथ आहे ना, तुम्ही बघू शकता किती ब्युटिफुल पद्धतीने आपल्याला हे शायनिंग क्लॉथ इथे भेटत आहे. हे ओनली सिंगल कुर्ती आहे मित्रांनो. साईज मी तुम्हाला सांगते, मागच्या वेळेस मला हे कमेंट सेक्शन मध्ये जास्त कमेंट आलेले आहे की मॅम आपण कुर्तीज दाखवता, सगळे म्हणजे साडी असो किंवा ड्रेस असो आपण दाखवता, पण त्याची प्राइजेस वगैरे आणि तुम्ही त्याची साईजेस बद्दल किंवा त्याची प्राइजेस बद्दल आपण आम्हाला नाही सांगत आहे. तर मित्रांनो, ह्याच्या मागील देखील एक खूप मोठं एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आम्ही सोशल मीडियावरती रेट का नाही सांगत आहे. कारण मित्रांनो, जे नवीन बिझनेस सुरुवात करायचं आहे किंवा ऑलरेडी त्यांचा बिझनेस आहे, त्यांनाही त्यांच्या कस्टमरला रिसेल करायला प्रॉब्लेम होतं जर आम्ही सोशल मीडियावरती रेट जर ओपन केलं तर. राहिली गोष्ट साईजेची, तर मी ते तुम्हाला सांगून देते. कुर्ती असो किंवा कुर्ती विथ प्लाझोस असो, साईजेची मी गोष्ट करू तर आमच्या इथे स्मॉल साईज पासून म्हणजे मीडियम असो, स्मॉल असो, XXL, 4XL, 5XL सगळ्या साईजेस आमच्याकडे इथे अवेलेबल होऊन जातात. तर साईजेसची तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तर तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट जे आहे मी आपल्यासाठी या व्हिडिओमध्ये आणलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता ब्रँडेड कुर्ते आपल्याकडे इथे भेटून जाते, कारण अजमेरा एक स्वतःमध्येच एक नवीन ब्रँड आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे ब्रँडेड वस्तू इथे सगळी काही मिळून जातं. जर आपण बिझनेसचा सुरुवात करायचा आहे, अजमेरा फॅशन कडे तुम्हाला चांगली संधी मिळणार आहे की आपल्यासोबत तुम्ही अटॅच होऊन तुम्ही इथे चांगलंपणे स्वतःचा बिझनेस जे आहे ते तुम्ही सुरुवात करू शकता. मी अजमेरा फॅशनच का म्हणते, तुम्ही दुसरं शॉप का नाही म्हणत आहे, कारण की आपला अजमेरा फॅशन एक रिअल मॅन्युफॅक्चरर आहे मित्रांनो. फॅक्टरी रेटने आम्ही तुम्हाला कलेक्शनची प्राइसनी आम्ही तुम्हाला कलेक्शन देतोय. आम्ही एक होलसेलरच्या प्राइसनी नाही देते, आम्ही एक फॅक्टरी रेटच्या तुम्हाला रेटनी जे ते सगळ्या कलेक्शन आम्ही तुम्हाला सेल आउट करत आहोत. हे तुम्हाला चांगली संधी आहे की तुम्ही डायरेक्टली चांगल्या पद्धतीने याच्यावरती मार्जिन लावून तुम्ही व्यवस्थितपणे आपला बिझनेस जे आहे ते म्हणजे चांगल्या पद्धतीने आपला बिझनेस जे आहे ते इम्प्रूव्ह करू शकता. कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते की आपल्या जर एक स्वतःचा कोणी रिटेलचा शॉप करत आहे, रिटेलचा आपला एक स्वतःचा त्यांनी बिझनेस चालू करत आहे, घरात बसून किंवा चालू करत आहे, तर त्यांनी डायरेक्टली एक मॅन्युफॅक्चररकडे जाऊन परचेस करणं त्यांना काहीशी माहित नसते की कोण मॅन्युफॅक्चरर आहे आणि कोण होलसेलर आहे. हे तुम्हाला सर्वात मोठं माहिती असणं फार गरजेचं आहे की कोण मॅन्युफॅक्चरर आणि कोण होलसेलर आहे. जसं
जसे की आपल्या अजमेरा फॅशन एक रिअल मॅन्युफॅक्चरर आहे, त्यामुळे इथे जे कलेक्शन आपल्याला फॅक्टरी रेटनी मिळते. आपल्या अजमेरा फॅशन मध्ये कोणीही मीडिएटर नाहीये मित्रांनो. मीडिएटर म्हणजे काय असतं, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. तर मित्रांनो, मॅन्युफॅक्चरर म्हणजे काय असतं, मी ते तुम्हाला छोटंसं एक इन्फॉर्मेशन देते. एक मॅन्युफॅक्चरर कडून परचेस करतो एक होलसेलर कडून परचेस करतो एक सेमी होलसेलर, आणि सेमी होलसेलर कडून परचेस करता आपल्यासारखे जे नवीन बिझनेस सुरुवात करायचा आहे किंवा बिझनेस त्यांचा ऑलरेडी आहे. हे तुम्हाला तिन्ही कॉन्सेप्ट मध्ये जर तुम्ही परचेस करत असाल तर तुम्हाला कुठलेही कलेक्शन ते महाग रेटनी भेटून जाईल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मार्जिन ऍड ऑन करायला प्रॉब्लेम होईल. जर तुम्ही ह्या होलसेलर जे मीडिएटर आहेत ना, त्यांना तुम्ही बाजूला काढून एक डायरेक्ट फॅक्टरी कडून तुम्ही परचेस केलात ना, हे तिन्हीची मार्जिन तुम्ही इन्क्लूड करून चांगला नफा तुम्ही मिळवू शकता. तर नेक्स्ट व्हरायटी आपण पाहूयात. ही व्हरायटी पाहू शकता, ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे, कॉटनची मटेरियल बनणार आहे. एकदम सिंपल अँड सोबर कलेक्शन आहे, तुम्ही पाहू शकता. आपल्याकडे सिंपल अँड सोबर कलेक्शन तर भेटूनच जाईल, सोबतही आपल्याकडे इथे पार्टीवेअर कलेक्शन देखील अवेलेबल होऊन जाईल. जसे की तुम्ही हा कलेक्शन पाहताय, हा एकदम पार्टीवेअर लुक आपल्याला पॅटर्न दिसत आहे. ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता मिरर वर्क पॅटर्न तुम्हाला दिसतोय ना, हा मिरर वर्क नाहीये मित्रांनो, हा सिक्वेन्सचा काम केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ॲज अ सिल्वर कलर कॉम्बिनेशन धाग्याचं याच्यामध्ये काम केलेलं दिसणार आहे. सोबतही तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल डिझाईन दिलेला आहे. तुम्ही साईज पाहू शकता, ॲज अ लॉंगेस्ट साईज आहे तुम्हाला इथे प्रोव्हाइड होणार आहे. आणि ह्याची साईजेस बद्दल मी सांगू तर याच्यामध्ये साईजेस तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. स्मॉल एक्सेल, डबल एक्सेल मध्ये साईजेस इथे आमच्याकडे प्रोव्हाइड होऊन जाईल. तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने सिंपल लुकचं कलेक्शन देखील आपल्याकडे अवेलेबल होऊन जातं. तर मित्रांनो, जसे की कलेक्शन मी तुम्हाला सांगितले ना, सगळ्या प्रकारचे कलेक्शन तर आपल्याकडे भेटूनच जातो. सोबतही जर तुम्हाला नवीन बिझनेस तुम्हाला सुरुवात करायचा आहे, सर्वात जास्त कमेंटमध्ये हा गोष्ट मला सारखं येतं की मॅम आम्ही स्वतःचा बिझनेस एक छोट्या अमाऊंटमध्ये चालू करणार आहोत, का आम्ही मिक्सिंगमध्ये घेऊ शकतो का? हा मित्रांनो, तुम्ही मिक्सिंगमध्ये देखील घेऊ शकता. पण मिक्सिंगमध्ये घ्यायचं रिझन काय आहे ते तुम्हाला मी सांगते. जर तुमचा अमाऊंट मोठा आहे, म्हणजे समजून घ्या 50,000 आहे, 1,00,000 रुपये आहे, तर तुम्ही सहज सगळ्या मिक्सिंग करून घेऊ शकता. जर तुमचं स्मॉल बजेट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही 2-3 वस्तू जे आहे ते मिक्सिंग करून घेऊ शकता. जर त्याच्यापेक्षाही तुमचं स्मॉल आहे तर तुम्ही सगळ्या मिक्सिंग करू नाही शकत मित्रांनो, कारण की एकाच बंडलमध्ये तुम्हाला सेट मिळतं ना, 6चा 12चा असा एक सेट मिळतो. त्या सेटमध्ये तुमचं स्मॉल अमाऊंट जे आहे ते मर्ज होऊन जातं ना, मग तुमचा बिझनेस करायचा अर्थच राहणार नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला मिनिमम जे आहे एकदम, जर तुमचं स्टॉक तुम्हाला जास्त ठेवायचं असेल तर तुमचं बजेट देखील हाय असणं गरजेचं आहे. स्मॉल बजेटमध्ये देखील तुम्ही सुरुवात करू शकता. जर तुमच्या अवतीभोवती लोक जे आहे त्यांना पर्चेसिंग करायची जास्त इच्छा असते किंवा त्यांना शॉपिंग करायची जास्त इच्छा असते, तर त्या लोकल एरियामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने विक्री करून स्वतःचा बिझनेस सुरुवात करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि हा कलेक्शन कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. अजून कुठलं कलेक्शन तुम्हाला पाहायचं किंवा तुमच्या माइंडमध्ये अजून कुठलं क्वेश्चन्स आहे जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला आन्सर भेटलं नसेल किंवा तुम्हाला समजलंच नसेल, तर मला कमेंट सेक्शन मध्ये प्रश्न करा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं उत्तर नक्कीच घेऊन येईन. तर चला मित्रांनो, मी आपल्याला मिळते नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट कलेक्शन सोबत. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.